नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला शिळ्या भातापासून काहीतरी वेगळी रेसिपी करायची आहे, जी की तुम्ही कधी बघितलीही नसेल. त्याच्यामुळे नक्की ही रेसिपी एकदा करून बघा, खूप छान होते. एकदा जर का तुम्ही ही रेसिपी केली ना की परत परत नक्की करशाल. तर मी ह्याच्यामध्ये जो शिळा भात होता ना तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आहे आणि थोडंसं कोमट पाणी करून टाकायचं आहे आपल्याला. हे छान असं वाटून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे थंड पाणी टाकून वाटू नका, थोडंसं हलकंसं कोमट करा पाणी आणि मग हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला सगळं बघा. अशा प्रकारे मी जो माझ्याकडं भात होता ना तो सगळा वाटून घेतला आहे. तर आता खूप हे घट्ट आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, तेही कोमटच टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही आहे. कोमट पाणी टाकूनच ह्याची आपलं एक बॅटर तयार करायचं आहे. तर मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे बॅटर तयार करायचं आहे. आणि हा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा. तर ह्याचे आपल्याला डोसे वगैरे करायचे नाही आहेत किंवा इडलीसुद्धा करायची नाही आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे. तर व्हिडिओ तुम्ही पुढे बघा आपण काय करणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. मी ते 1 छोटा चमचा जिरं घेतलं आहे. तीळ घेतले, सफेद तीळ. हे घरचे तीळ आहेत त्याच्यामुळे ह्याचा कलर असा दिसतो आहे. तुमचे जर विकतचे असेल तर त्याचा कलर पांढरा शुभ्र असतो. तर त्यानंतर ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ आपल्याला आपण भात शिजवताना सुद्धा टाकतो, पण आपण ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचे पाणी वगैरे टाकले त्याच्यामुळं त्यानुसार मीठ आपल्याला टाकायचे. त्यानंतर ना मी इथे लाल मिरची कुटून घेतली आहे, ती टाकली ह्याच्यामध्ये. तुम्ही लाल मिरचीच्या ऐवजी मिरची पावडर टाकली तरीसुद्धा चालेल किंवा मग हिरव्या मिरच्या टाकल्या तरीसुद्धा चालेल. तर आता त्यानंतर ना आपल्याला इथे मी एक कागद अथरला आहे. त्या कागदावरती हे अशा प्रकारे बॅटर आपल्याला पसरवायचे. तर तुम्हाला आता कळालंच असेल आपल्याला ह्याचे पापड करायचे. शिळ्या भातापासून पापड किती वेगळी रेसिपी आहे की नाही. तुम्ही कधी केली आहे का हे आधी मला हेही कमेंट करून नक्की सांगा. खूप छान होतात चवीला. आणि टाकताना थोडेसे जाड टाकायचे म्हणजे कसं हे, कारण वाळल्याच्या नंतर ना मग खूपच असं कागदाला चिटकतं, मग निघणार नाही. त्याच्यामुळे टाकताना जाडच टाकायचे. आणि उन्हामुळे मला कॅमेऱ्यात दिसत नव्हतं मी पापड जे टाकते त्याच्यामध्ये बॅटर कागदावरती ते दिसतंय की नाही. मी अंदाजेच असं कॅमेरा ठेवला होता कारण खूप कडक ऊन होतं त्याच्यामुळे काही दिसत नव्हतं. तर मी आता सगळे पापड करून घेते मग दाखवते तुम्हाला. तर हे बघा अशा प्रकारे मी सगळे पापड करून घेतलेत. 15 ते 20 पापड झालेले आहेत तेवढ्या बॅटरमध्ये. भरपूर होतात. हे बघा असे छान असे कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. 2 दिवस मी वाळवलेत. हलकेसे ओले असतील ना त्यावेळेसच आपल्याला ते पापड पलटी करायचे म्हणजे छान असे पलटी होतात. आणि 2 दिवस उन्हात चांगले कडकडीत वाळून घ्यायचेत म्हणजे वल्ले राहत नाही. हे बघा अशा प्रकारे छान वाळलेत ते पापड. आता मी तुम्हाला तळून दाखवते पापड. हे खायला तर खूप भारी लागतात त्याच्यामुळे नक्की तुम्ही करून बघा. तर मी ते तेल ठेवलं आहे. तेल छान गरम झालं ना की तेलात पापड टाकायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे. आपला एकदम खुसखुशीत होतो, चवीलाही खूप छान लागतो. आपण त्याच्यामध्ये जिरं टाकले, सफेद तिळही टाकलेत, परत लाल मिरची टाकली, त्याच्यामुळे चवीला खूप छान लागतात. तुम्ही नक्की एकदा करून बघा. खूप असे तेलकट वगैरे सुद्धा होत नाही हे पापड. खायला खरंच खूप छान लागतात चवीला आणि शिळ्या भातापासून आहे, जास्त काही सामानही लागत नाही. तुम्ही पुढच्या वेळेस मुद्दामून भात जास्त घालशाल हे पापडसाठी, गॅरंटी देते मी फुल. खरंच तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि पांढरे शुभ्र होतात. व्हिडिओमध्ये तसे दिसत असतील पण खरंच पांढरे शुभ्र झालेले आहेत हे पापड आणि खायला खरंच खूप छान लागतात. अगदी खुसखुशीत होतात, अजिबात कडक वगैरे असे होत नाही किंवा मग दाताखाली असे चिटकत नाही. शाबूस्तांदा असे कधी कधी पापड बघा असे दाताखाली येतात मग ते असे चिपकतात, तसे होत नाही, अजिबात तसे होत नाही. एकदम खुसखुशीत होतात. त्याच्यामुळे नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.